नमस्कार. डी स्पोर्ट्स चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. येवल्यात भक्तिमय वातावरणात आज कोकमठाण येथील आत्मा मालिक ज्ञानपीठाचा 21 संतांचे येवल्यात आगमन झाले. ध्यानपीठाचे उपाध्यक्ष आणि 21 संतांनी तब्बल 3600 किलोमीटरचा पायी प्रवास करून ही पावन नर्मदा परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण केली. या संतांचे दर्शन घेण्यासाठी येवल्यात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. फुलांच्या वर्षावात आणि पालखी सोहळ्यात संतांचे स्वागत करण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण परिसर अध्यात्माच्या रंगात न्हाऊन निघाला होता. कडाक्याची थंडी, ऊन आणि पावसाची तमानं बाळगता केवळ नामस्मरणाच्या जोरावर आत्मा मालिक ज्ञानपीठ कोकमठाण येथील 21 संतांनी आपली 3600 किलोमीटरची पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे. ध्यानपीठाच्या उपाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा जथा आज येवल्यात दाखल झाला. यावेळी येवलेकरांनी ठिकठिकाणी रांगोळ्या काढून आणि आरती ओवाळून संतांचे स्वागत केले. संतांच्या या अजोड धैर्याचे आणि भक्तीचे सर्वत्र कौतुक होत असून येवल्यात सध्या दीपोत्सवासारखे वातावरण पाहायला मिळत आहे. येवल्यात संतांचे शाही स्वागत. 3600 किलोमीटरची नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आत्मामालीचे संत कोकमठाणला परतले. DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. आत्मा मालिक सद्गुरु आत्मा मालिक माऊलींच्या चरणी कोटी कोटी भाव शून्य अर्पण. आज आत्मा मालिक ध्यानपीठ कोकणठाण येथील प्रमुख संत व ध्यानपीठाचे उपाध्यक्ष तथा सचिव माननीय श्री हरिभक्त परायण निजानंद महाराज यांचे सह 21 संतांनी पायी नर्मदा परिक्रमा करून आज 3650 किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी आलेले आहेत. या गुढीपाडवा 3:30 मुहूर्तापैकी एक मुहूर्त याच्या पूर्वसंध्येला यांचं आमच्या सोमगिरी मठ तथा आत्मा मालिक तपोभूमी या ठिकाणी येवला शहरात आगमन झालेलं आहे आणि त्यांची या ठिकाणी आम्ही स्वागत यात्रा काढलेली आहे. या यात्रेमध्ये 21 संत आणि गावकरी आणि येथील सर्व नागरिक आणि या संत पीठाचे संत चरणदास महाराज, संत सेवादास महाराज आणि बाकीचे सर्व भजनी मंडळे या ठिकाणी समाविष्ट झालेली आहेत आणि या सर्वांनी या पायी दिंडी सोहळा म्हणजे आत्म्याचा शोध घेण्यासाठी त्यांनी काढलेली यात्रा आत्मशोध करून या ठिकाणी आलेली आहे. त्याबद्दल आपण आपला सर्वांना धन्यवाद व त्रिकाळ टाळ्यामध्ये आपण त्यांचं प्रथम स्वागत करावं. आत्मा मालिक परमपूज्य सद्गुरु आत्मा मालिक माऊलींच्या चरणी कोटी कोटी भाव शून्य अर्पण. आत्मा मालिक नर्मदे हर. आज आमच्या नर्मदा परिक्रमेचा हा 100वा दिवस आहे आणि आमच्याबरोबर 21 परिक्रमावासी या नर्मदा परिक्रमेसाठी आम्ही निघालेलो होतो. 10 डिसेंबरला आम्ही ही नर्मदा परिक्रमा उचलली होती. सर्वांनी पायी परिक्रमा केली आणि हा जो नर्मदा मैयाचा हा जो एक वरदान म्हणा किंवा आशीर्वाद म्हणा, केवळ ही एकच नदी अशी आहे किंवा ही एकच मैया अशी आहे की हिची आम्ही परिक्रमा करू शकतो. जगामध्ये ही एकमेव नदी आहे की हिची परिक्रमा केली जाते आणि याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की या नावच नर्मदा आहे. नर्मदा म्हणजे नराचा मद हरण करणारी नर्मदा आणि ह्या नराचं मद म्हणजे आपला जो अहंकार आहे तो अहंकार क्षीण व्हावा यासाठी ही परिक्रमा केली जाते. अर्थात संसारामध्ये आम्ही जे सुख शोधतो ते सुख आम्हाला शोधून सापडत नाही, परंतु या परिक्रमेमध्ये देहदंडनाच्या माध्यमामधून आम्हाला आत्मिक शांती मिळते किंवा आत्मिक समाधान मिळतं, आनंद मिळतो. ज्या आनंदाला विरुद्धार्थी दुसरा शब्द नाहीये. सुखाला जसं दुःख हा विरुद्धार्थी शब्द आहे तसा आनंदाला नाहीये. तो आनंद केवळ या परिक्रमेमध्ये मिळतो आणि तो आनंद मिळवण्यासाठीच हा सगळा अट्टहास होता. आणि अर्थातच सद्गुरूंची कृपा ही खूप आवश्यक असते. सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचे आशीर्वाद आणि त्यांची कृपा आमच्या सर्वांवर होती म्हणून या 100 दिवसामध्ये ही परिक्रमा आम्ही सर्व पूर्ण करू शकलो. आणि ही जी तपोभूमी आहे, सद्गुरू आत्मा मालिक माऊलींनी या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे, इथून कार्याची सुरुवात झाली
या ठिकाणी येऊन या परिक्रमेचं सार्थक झालं असं या ठिकाणी सांगावंसं वाटतं.